सहर्ष स्वागतम. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या राज्यव्यापी संघटनेचं त्रैवार्षिक महाअधिवेशन, या अधिवेशनाच्या निमित्ताने आज आपण या वेंगुर्ला नगरीमध्ये शिक्षण परिषद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा संपन्न करत आहोत. या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या विचार मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राचार्य सुनील कुमार लवटे सर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्याची विनंती करतो. सन्माननीय राज्याध्यक्ष उदयजी शिंदे सर यांना विनंती आहे की सन्माननीय लवटे सर यांचं आपण स्वागत करावं. राज्याध्यक्ष सन्माननीय उदयजी शिंदे सर हे सन्माननीय लवटे सर यांचं स्वागत त्याचप्रमाणे सत्कारही या ठिकाणी संपन्न करतील. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय लवटे सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय महेश धोत्रे सर यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार मी विनंती करतो सन्माननीय उदय शिंदे सर यांना की त्यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. धोत्रे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सन्माननीय उदयजी शिंदे सर यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती राज्य उपाध्यक्ष सन्माननीय राजनजी कोरगावकर सर यांना मी करतो. सन्माननीय यांचं स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेते सन्माननीय विश्वनाथ मिरजकर यांना यांचं स्वागत या ठिकाणी सन्माननीय राजनजी कोरगावकर राज्य उपाध्यक्ष यांनी करावं. यानंतर माजी राज्याध्यक्ष सन्माननीय काळूजी बोरसे सर यांचं स्वागत या ठिकाणी सन्माननीय राज्य सरचिटणीस विजय कोंबे सर यांनी करावं अशी विनंती करतो. माजी राज्याध्यक्ष सन्माननीय नाना जोशी सर यांचंही स्वागत सन्माननीय कोंबे सर यांनी करावं. शिक्षक नेते सन्माननीय शिवाजीराव साखरे सर यांचं स्वागत कोंबे सर यांनी करावं. कोकण विभाग प्रमुख सन्माननीय गोपने सर यांना विनंती आहे स्वागतासाठी आपण कृपया यावं. यानंतर राज्य सल्लागार सन्माननीय चंद्रकांत अनावकर सर यांचं स्वागत या ठिकाणी गोपने सर यांनी करावं. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी सन्माननीय आंगणे साहेब यांचं स्वागत कोकण विभाग प्रमुख गोपने सर यांनी करावं अशी विनंती करतो. नगरपालिका महानगरपालिका शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सन्माननीय सुधाकर सावंत यांचंही स्वागत या ठिकाणी गोपने सर यांनी करावं.
यानंतर राज्य कार्याध्यक्ष सन्माननीय देशमाने सर यांचंही स्वागत या ठिकाणी गोखणे सर यांनी करावं आणि वेंगुर्ला गट शिक्षण अधिकारी सन्माननीय गोसावी साहेबांनी विनंती की कृपया आपण व्यासपीठावर या. कोकण विभाग उपाध्यक्ष सन्माननीय नारकर सर यांना विनंती आहे कृपया आपण स्वागतासाठी पुढे या. सन्माननीय नारकर सर यांना विनंती आहे की त्यांनी सन्माननीय गोसावी साहेब यांचं स्वागत करावं. सन्माननीय शरद नारकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वेंगुर्ला गट शिक्षणाधिकारी सन्माननीय संतोषजी गोसावी सर यांचं या ठिकाणी स्वागत होते. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रक राज्य सरचिटणीस सन्माननीय विजयजी कोंबे सर यांचं या ठिकाणी स्वागत सन्माननीय राज्य उपाध्यक्ष राजनजी कोरगावकर यांनी करावं अशी मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचे निमंत्रक यांना विनंती करतो की या संपूर्ण कार्यक्रमाचे यजमानी सन्माननीय राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांचं तुम्ही स्वागत करा. धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विविध जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका पदाधिकारी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि वेळ न दवडता या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय प्रमुख अतिथींना की या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून करावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून आपल्या शुभ हस्ते व्हावं. सन्माननीय लवटे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन, सन्माननीय धोत्रे साहेब यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. सन्माननीय राज्याध्यक्ष उदयजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. सन्माननीय राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. मान्यवरांना विनंती की कृपया आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. यानंतर मी विनंती करेन वेंगुर्ला तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व महिला बंधू भगिनी कलाकार ज्या या ठिकाणी राज्यगीत सादर करणार आहेत, कृपया सर्वांनी स्टेज समोर या. ते बळीराम मोरे सर उपस्थित आहेत. मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. सन्माननीय गोपने सर यांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय बळीराम मोरे सर. धन्यवाद. मित्र, वेंगुर्ला तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी राज्यगीत सादर करणार आहेत. मित्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 30 जानेवारी 2023 रोजी जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळालेला आहे, मान्यता मिळालेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या येत्या जयंतीला 19 फेब्रुवारी 2023 पासून हे राज्यगीत आपण अंगीकारणार आहोत. आणि कविवर्य राजा निळकंठ बडे यांच्या मूळ गीतातील 2 चरणांचं गीत हे महाराष्ट्र गीत राज्यगीत म्हणून आपण आपल्या राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे. आणि हे राज्यगीत मित्र 1 मिनिट 41 सेकंदांचं असेल. आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या या जय जय महाराष्ट्र या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला असल्यामुळे त्याचं औचित्य राखणं हे क्रमप्राप्त आहे.
सर्वांना विनंती आहे की राज्यगीत सुरू असताना सर्वांनी उभं राहून या राज्यगीताला मानवंदना द्यायची आहे. सर्वांनी कृपया सावधान स्थितीमध्ये उभं राहा. मी विनंती करेन की या ठिकाणी जर कोणी आजारी व्यक्ती असेल, दिव्यांग असेल, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा पितेना तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा पितेना तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्माच्या सुलतानीला जवाब देती जिभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा शिव गर्जतो सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद. थांबा तसेच थांबा. वेंगुर्ला तालुका प्राथमिक शिक्षक शिलेदारांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या या राज्यगीताचं सादरीकरण आपण केलेलं आहे आणि या सर्वांना वाद्यवृंदाची साथ करणारे आमचे मित्र विजय सावंत सर आणि घाटकर सर यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करीत आहोत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं हे राज्य महाअधिवेशन या वेंगुर्ला नगरीमध्ये संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वेंगुर्ला हे समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे. संपन्न अशा प्रकारची परंपरा लाभलेलं असं एक शहर, पूर्वीच्या काळी मुख्य व्यापारी बंदर असणारं हे शहर आणि मित्र कोकणातील 7 दीपगृहांपैकी एक दीपगृह असणारं असं एक शहर आहे. आणि मित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर या वेंगुर्ल्याचे, कविवर्य चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अर्थात आरती प्रभूसुद्धा या वेंगुर्ल्याचेच. आणि मित्र आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ज्येष्ठ नाटककार
मधुसूदन कालेलकर सुद्धा या वेंगुर्ल्याचे, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचाही जन्म या वेंगुर्ल्यातच झाला आणि म्हणून एक सांस्कृतिक अशा प्रकारची परंपरा सुद्धा या वेंगुर्ला शहराला लाभलेली आहे. मित्र, आपणा सगळ्यांना माहिती आहे, अलीकडच्या काळामध्ये वेंगुर्ल्याचं एक वेगळ्या पद्धतीने एक नाव राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोचलं, ते म्हणजे स्वच्छतेमध्ये. मित्र, स्वच्छतेच्या या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला शहराने राष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक मिळवलेलं आहे आणि या वेंगुर्ल्या शहराला सुद्धा अनेक प्रकारचे असे पुरस्कार प्राप्त झाले जे स्वच्छतेच्या बाबतीत होते. मित्र, आता सगळ्यांना माहिती आहे की त्या वेंगुर्ला शहराला लेखक असेल, विचारवंत असतील, खेळाडू असतील किंवा कलाकार असतील, या सर्वांची संपन्न अशी परंपरा लाभलेली आहे आणि या वेंगुर्ल्यामध्ये आपण हे अधिवेशन संपन्न करतोय. याचा सुद्धा वेंगुर्ला वासियांच्या वतीनेच सिंधुदुर्ग वासियांना सुद्धा आम्हाला सगळ्यांना सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे आणि म्हणूनच स्वच्छ वेंगुर्ला बरोबरच सुदृढ, वैभवशाली, सांस्कृतिक आणि साक्षर वेंगुर्ला अशा प्रकारचा हा नारा वेंगुर्ल्याचा आहे. तो या ठिकाणी 2 दिवस निश्चितपणाने गरजेल, घुमेल आणि या वेंगुर्ल्यामध्ये हे अधिवेशन एक यादगार ठरेल अशी निश्चितपणाने खात्री आहे. यानंतर मी विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय राज्य सरचिटणीस विजय कोंबे सर यांनी यावं. मी विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. समितीच्या 17व्या अधिवेशनाला उपस्थित राज्यभरातून आलेले शिक्षकांचे प्रतिनिधी या सर्वांना पहिल्यांदा व्यक्तिशः व राज्य कार्यकारिणीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, जे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विचारवंत आहे, शिक्षण तज्ज्ञ आहे आणि कोल्हापूर येथे जी शिक्षणाची एक चळवळ सुरू आहे, शैक्षणिक व्यासपीठ आहे, त्याचे ते अध्वर्यू आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष आदरणीय उदयराव शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय महेश धोत्रे साहेब, ज्येष्ठ नेते विश्वनाथजी मिरजकर, आदरणीय नाना जोशी सर, आदरणीय बोरसे बापू, आदरणीय अनावकर सर, आदरणीय साखरे सर, राज्य पदाधिकारी देशमाने सर, खेडकर सर, सुधाकर सावंत, उपशिक्षणाधिकारी अंगणे सर, गट शिक्षणाधिकारी वेंगुर्ला गोसावी सर आणि आपल्या सर्वांच्या मधात न पडता जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता एक 5 मिनिटात या संबंधांची आपण माहिती देऊ. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हा आपला परिवार केवळ संघटनात्मक चळवळीत अग्रेसर नसून बहुजनांचं शिक्षण व्हावं, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडे व्हावेत आणि राज्यात जे शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीत आपण अग्रेसर आहोत. केवळ आपल्याच प्रश्नासाठी आपण झटत नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आपण ध्यास धरलेला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल स्थानी आहे. या जिल्ह्याला दुसऱ्यांदा अधिवेशनाचा मान मिळालेला आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय लवटे सरांना विनंती करतो की त्यांनी कोणतेही आम्ही त्यांच्या मनोगतात, त्यांच्या व्याख्यानात व्यत्यय न आणता आपण सर्वांनी हे व्याख्यान समजून घ्यावं, त्यांचे विचार समजून घ्यावे आणि राज्यातील शिक्षणाला उभारी कशी मिळेल याचं मनन चिंतन करावं. जय हिंद, जय समिती. थोडासा बदल. सन्माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेब यांना विनंती की या निमित्ताने आपण शुभेच्छा द्याव्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं 17वं त्रैवार्षिक महाधिवेशन या क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सुनील कुमार लवटे सर, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले समितीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथजी मिरजकर, त्याचबरोबर या समितीचे नेते असलेले माजी राज्याध्यक्ष काळू बोरसे पाटील सर, शिवाजीराव साखरे सर,
ज्यांचं आम्हाला सिंधुदुर्गामध्ये नेहमीच मार्गदर्शन होतं, ते समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांतजी आनावकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सरचिटणीस विजय कोंबे, राजनजी कोरगावकर सर, सरचिटणीस सचिन मदने, मला वाटतं या जिल्ह्याचे समितीचे अध्यक्ष नारायण नाईक सर त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. त्याचबरोबर या समितीचे व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व पदाधिकारी, माझे सहकारी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र अंगणे साहेब, या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी गोसावी साहेब, या ठिकाणी समोर जे उपस्थित आहेत शिक्षक बंधू भगिनी, त्यांच्यापैकी ज्यांनी समितीच्या तालुका, जिल्हा, राज्य वेगवेगळ्या पातळीवरती काम केलेले सर्व पदाधिकारी, मला सांगलीहून आलेले 2 चेहरे दिसत आहेत इथं, बाबासाहेब लाड आणि शशिकांत भागवत. बाकीच्या शिक्षकांनी राग मानून घेऊ नका की त्या दोघांचंच फक्त नाव घेतोय, परंतु सासूर वाशिनीला माहेरची माणसं दिसल्यावर जसं बरं वाटतंय तसं ही दोघं दिसल्यावर जरा बरं वाटलं. राज्यातून येत असलेले सर्व समितीचे शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी आत्ता उपस्थित झालेले सर्व बंधू भगिनी, या सर्वांचं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कारण तुमचं स्वागत करणं ही आमची आद्य कर्तव्य आहे, जबाबदारी. आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी मी समितीच्या सर्व नेत्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं व सर्व शिक्षक बंधू भगिनीचं मनापासून अभिनंदन करतो की या उद्घाटन सत्राची सुरुवात त्यांनी राज्यगीताने केली. त्याबद्दल मी तुमचं विशेष अभिनंदन करतो. 1 फेब्रुवारीपासून शासन निर्णयानुसार याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीपासून कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आणि आपल्या शालेय परिपाठाची सुरुवात ही राज्यगीतानंच झाली पाहिजे. कारण माझ्या शाळेचा अभिमान असणं, माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा आणि यातूनच देशाभिमान निर्माण होणार आहे, ही बाब त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती कृती आपण इथं दर्शवली त्याबद्दल मी पुनश्च आपलं मनापासून अभिनंदन करतो. पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये कोविडसारख्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी धीराने, संयमानं आणि धैर्यानं सामना केला. त्यामध्ये माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी प्रशासनासोबत खंबीरपणे उभे राहिले. ज्या पद्धतीनं डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल ही सर्व यंत्रणा ज्या पद्धतीनं उभी होती त्याच पद्धतीनं माझे शिक्षकसुद्धा उभे होते. तेवढंच कामकाज त्यांनी केलं नाही तर जे शैक्षणिक नुकसान होत होतं ते सुद्धा होऊ नये आणि अध्ययनाची प्रक्रिया खंडित होऊ नये म्हणून जे माध्यम उपलब्ध होईल त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. या 2 वर्षामध्ये जे झालेलं नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी अगदी यावर्षी शाळापूर्व तयारीच्या माध्यमातून आपण एप्रिल-मे महिन्यामध्येच कामकाज सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची जी कमी असलेली गती आहे ती दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अधिक चांगली जाणवू लागलेली आहे. आम्हालाही शाळांमध्ये गेल्यानंतर ते जाणवतंय आणि हे सर्व श्रेय या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आहे. प्रशासनानं कितीही उपक्रम आणले, किती उपक्रम कोणत्या पद्धतीनं राबवण्याच्या सूचना दिल्या, यापेक्षा तो उपक्रम त्या शाळेतली स्थानिक परिस्थिती बघून त्यामध्ये योग्य ते बदल करून कशा पद्धतीनं राबवायचे हे खरं शिक्षकांच्या हातात आहे. आणि त्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी ठरलात असं मी म्हणणार नाही, परंतु आपण यशाच्या जवळ आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आसरचा जो रिपोर्ट आता आलेला आहे त्यामध्ये लक्षात आलेला आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा कायमच शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. याही पुढं याहीपेक्षा अधिकची प्रगती निश्चितपणे हा जिल्हा करून दाखवेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. संयोजकांनी या ठिकाणी मला उद्घाटन प्रसंगी बोलवलं
माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्येष्ठ विचारवंत आदरणीय सुनील कुमार लवटे सर यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितपणाने आपण या ठिकाणी वेळ काढून आलेला आहात आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी मित्र एकच सांगेन की सर फक्त शिक्षणाधिकारी नाहीत तर ते सोशल शिक्षणाधिकारी आहेत. कारण काल आम्ही अनुभवलं सावंतवाडी तालुक्यातील आमचा एक सेवाभावी शिक्षक आमचा मित्र सागर पाटील याचं अकाली दुःखद निधन झालं. परंतु त्या निधनानंतर सन्माननीय धोत्रे साहेब त्या स्थळी आवर्जून उपस्थित राहून तिथली सगळी प्रक्रिया पूर्ण करून सन्माननीय सर हे नंतर ऑफिसला गेलेले आहेत. अशा प्रकारचे सोशल शिक्षणाधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर अधिक वेळ न दवडता मी विनंती करेन की सन्माननीय ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक प्राचार्य सन्माननीय सुनील कुमार लवटे सर यांनी आपले विचार या व्यासपीठावर ठेवावे. यानंतर या व्याख्यानानंतर आपले शिक्षक उत्कृष्ट शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा सन्मान होणार आहे. विविध जिल्ह्यातून अशी जी नावं आलेली आहेत त्यांचा सन्मान या व्यासपीठावर होईल. जर कोणी उपस्थित असेल तर कृपया या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सन्माननीय कोंबे सर आहेत त्यांच्याजवळ आपली नाव नोंदणी करावी. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे आपल्या जिल्ह्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण अधिकारी महेशजी धोत्रे, बहुतेक ते आता मंत्री होतील मी असं म्हटल्यामुळे, या समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, सर्व राज्य पदाधिकारी, आजी माजी अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच मी आपल्या या समितीच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनास मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना मित्रांनो, माझ्या मनामध्ये फार आनंद आहे अशातला भाग नाही. याचं कारण असं की आपण 2023 साली हे अधिवेशन संपन्न करत आहोत आणि 2027 साली आपण एक अंतर्मुख होऊन देशाला सगळे प्राथमिक शिक्षक असं सांगणार आहेत की हे गेल्या 7 वर्षातलं आमचं चरित्र आहे. तुम्ही सध्या भारत निपुण अभियानाखाली सर्वेक्षण करत असाल. हे सर्वेक्षण हळूहळू तुम्हाला असं सांगेल की असं अहवालाने ते सांगितलेलंच आहे की आपलं शैक्षणिक आरोग्य फारसं बरं नाही आणि त्याला आपणच जबाबदार आहोत असं सतत शासन सांगतं आहे. पण शासन हे कधी सांगत नाही, हे कधी मान्य करत नाही की ज्या नव्या आर्थिक आणि शैक्षणिक धोरणामध्ये असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही शिक्षणावर किमान 6% खर्च करू. खरं म्हणजे मित्रांनो, 2013 साली या नव्या शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा प्रकाशित करण्यात आला होता त्याच्यामध्ये सरकारी खर्चाच्या 20% शिक्षणावर खर्च करण्याचं आश्वासन या मसुद्याने आपल्याला दिलेलं होतं. 13 ते 20 7 वर्षामध्ये 20%चे 6% झाले.
आपण केव्हा तरी हे समजून घेतलं पाहिजे, शिक्षकांनी आणि शिक्षण समितीने गंभीरपणे याची नोंद घेतली पाहिजे की कोणत्याही देशातलं सरकार, ते केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो, ते जोपर्यंत शिक्षणामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा वाढणार नाही. तुम्हाला हे सांगून मी काही भडकवणार नाही, पण आपल्याला वस्तुस्थिती लक्षात आली पाहिजे की सध्या भारतामध्ये 2.7% इतकाच शिक्षणावर खर्च होतो आहे. अगदी स्थूलमानाने आता आपल्याकडे दशांश पद्धती हळूहळू जाऊन सगळे अंक पूर्णांकामध्ये, पूर्वी मला आठवतं की लहानपणी आम्ही बाटा कंपनीमध्ये स्लीपर घ्यायला जायचो. त्या स्लीपरची किंमत 9.99 रुपये असायची, पण द्यायला लागायचे 10 रुपये. तसं 2.7 याला शासन म्हणतंय 3%. असं प्रत्येक दशांशामागे 1%ची तूट खाल्ली जाते शिक्षणामध्ये. आणि हे बेअर मिनिमम म्हणजे शासन शिक्षणावर जो खर्च करतं त्याला नाईलाजानी खर्च करणे असं म्हणतात, की त्यांची इच्छा खरं म्हणजे 3% खर्च करायची पण राहिलेली नाही. मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षक समिती नसती तर कदाचित तुम्हाला शासनाने असं सांगितलं असतं की मुलांच्याकडून फी गोळा करा आणि तुमचा पगार मिळवा. अशा एका मानसिक स्थितीमध्ये आपण मित्रांनो शिक्षणाच्या धोरणाचा आपल्या जीवनावर भविष्य काळात काय परिणाम होणार आहे याचा विचार करत आहोत. मला असं सांगण्यात आलं आहे समितीतर्फे की मी तुम्हाला येणाऱ्या काळातील आपल्या पुढची आव्हानं काय आहेत ते समजावून सांगावं. आणि माझी पण स्वतः व्यक्तिशः तळमळ अशी आहे की इथून पुढच्या काळामध्ये काळ बिकट असल्यामुळे अशा संघटनांची जास्त गरज भविष्य काळात मित्रांनो निर्माण होणार आहे. आपण ज्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये हे अधिवेशन बोलवलेलं आहे, 100 वर्षांपूर्वी साधारणपणे याच वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक सावंतवाडीचा शिक्षक वि.स. खांडेकर नावाचा, की जो महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये 8वा आलेला होता बोर्डाच्या परीक्षेत, इंग्रजी उत्कृष्ट होतं. आणि आजगावकर नावाचे शिक्षक या तरुण मुलाकडे गेले आणि त्याला असं म्हटले की तुझं इंग्रजी चांगलं आहे, तू आमच्या शाळेत शिकवायला ये. ते म्हटले कुठल्या गावाला शिकवायचं आहे? तर त्यांनी असं सांगितलं की आजगावकर सरांनी त्यांना गुरुजींनी, खांडेकर गुरुजींना, की इथे शिरोडा नावाचं गाव आहे सावंतवाडीपासून 20 किलोमीटर अंतरावर, तेव्हा मैलाचा हिशोब होता, तिथे तुम्हाला शिकवायचं आहे. त्या तरुण शिक्षकांनी 18 वर्षाच्या आजगावकर गुरुजींना जे 3 प्रश्न विचारले ते मी तुम्हाला मुद्दामाच सांगणार आहे. त्यांनी आजगावकर गुरुजींना असं विचारलं की शिरोड्याला जायला पक्का रस्ता नाही ना, शिरोड्याला वीज नाही ना, शिरोड्याला नळाचं पाणी नाही ना, तर मी तिथे शिकवायला येईन. त्या शिक्षकावर महात्मा गांधींचा प्रभाव होता. महात्मा गांधी त्यावेळी असं सगळ्या भारताला सांगत होते की खेड्याकडे चला. खेड्याकडे का चला? तर या भारताचा विकास व्हायचा असेल तर खेड हे त्याचं एकक आहे आणि त्या खेड्याच्या विकासाशिवाय भारताचा विकास होणार नाही. आणि म्हणून हा ध्येयवादी तरुण शिरोड्यामध्ये आला. तुम्ही केव्हा तरी खांडेकरांचं चरित्र शिक्षक म्हणून वाचा की एक शिक्षक काय क्रांती करू शकतो. त्या काळामध्ये
शिरोड्याची आत्ता जिथे जी शाळा आहे वि स खांडेकर विद्याप्रतिष्ठानचं बावडेकर विद्यालय, नावं नंतर बदलली, पूर्वी ते ट्युटोरियल इंग्लिश स्कूल होतं. त्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलला खांडेकरांचा असा प्रयत्न होता की ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी शाळेत फक्त मुलंच होती. त्यांना असं वाटलं की अरे गावामधल्या मुली शिकतात की नाही, म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन पालकांना समजावून सांगितलं आणि त्यांना पहिल्या वर्षी अवघ्या 3 मुली मिळाल्या. आणि त्या 3 मुली बाजारच्या रस्त्याने शाळेला जायच्या तर सगळं गाव त्या तिघींना असं म्हणायचं, निघाल्या सटवाया, निघाल्या सटवाया गाव बदलायला, निघाल्या सटवाया गाव बरांनी केलं. खांडेकर मास्तरांना 100 वर्षापूर्वीची जी दृष्टी होती ती दृष्टी मित्रांनो आज परत एकदा त्याचं पुनरुज्जीवन करण्याची आपल्याला गरज आहे. ती का गरज आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर अलीकडे शासन आपल्याला वारंवार असं सांगतं की 100% मुलांची नोंदणी झाली पाहिजे. हे खरं आहे मित्रांनो की जगामध्ये साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते साक्षरतेचं प्रमाण आणि आपलं साक्षरतेचं प्रमाण म्हणजे भारतामध्ये अजून स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या प्रवासानंतरही 6 कोटी मुलं शाळेत येण्यायोग्य असलेली शाळेत आलेली नाहीत. आपल्या सर्व शिक्षकांच्या पुढे येत्या काळात असं आव्हान आहे मित्रांनो की ती जी 6 कोटी शाळाबाह्य मुलं आहेत ही सगळी शाळाबाह्य मुलं आपल्या शाळेमध्ये आली पाहिजेत. कारण जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचं सेन्सॉरिंग होतं. आपण केव्हा तरी सर्व शिक्षकांनी समजावून घेतलं पाहिजे. ही नवी शिक्षण पॉलिसी जी आहे, धोरण जे आहे, या धोरणामध्ये एक असं सुप्त असं स्वप्न आहे. ते स्वप्न काय आहे मित्रांनो, तर या शिक्षण धोरणाच्या मागे जगातला 1 नंबरचा शिक्षणामधला देश आपलं स्वप्न आहे. जगामधला नंबर 1 शिक्षण देणारा देश हा फिनलंड आहे. मी आवर्जून शिक्षक समितीला हे सांगू इच्छितो आणि शिक्षक समितीच्या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की फिनलंड हा जगातला 1 नंबर शिक्षणातला देश वर्षोनवर्षी आहे. त्याचं कारण असं की तुमची जशी शिक्षक समिती आहे तशी फिनलंडला त्याचं नाव आहे टीचर्स अकॅडमी. शिक्षकांच्या संघटनेचं नाव आहे टीचर्स अकॅडमी. ती टीचर्स अकॅडमी शासनाला असं सांगते, शासनाला असं बजावते, फिनलंडच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण कुणाचं आहे? शासनाचं नाही, टीचर्स अकॅडमीचं नियंत्रण आहे. मी या निमित्ताने प्राथमिक शिक्षक समितीला असं सांगणार आहे की हे जे 2020चं धोरण शासनाने आणलं, तुम्हाला काय विचारलं तर का चुकून तरी? आपण आपला सेग हलवायला लागलेलो आहोत, आपण आपले अधिकार गमवायला लागलेले आहोत. जर मला शिकवायचं आहे तर काय शिकवायचं हे मी ठरवणार असं जगभर शिक्षणाचा प्रवास मित्रांनो सांगतो आहे. आणि आपल्याला शासन सांगतं की आम्ही सांगतो ते तुम्ही शिकवा. एक मूलभूत स्वरूपाचा फरक येत्या काळामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये झाला पाहिजे की शिक्षण हा आमचा हक्कच असा आहे, तसा शिक्षणातील परिवर्तन आणि शिक्षणातील धोरण हा देखील आमचा हक्क आहे, शिक्षकाचा हक्क आहे, असं येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, मागणी केली पाहिजे. उद्या योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्यामध्ये आहेत, शिक्षण मंत्री तुमच्यामध्ये आहेत, आपोआप शिक्षण सचिव पण असतील, आपोआप शिक्षण संचालक पण असतील. तुम्ही सर्व नेत्यांनी असं ठासून सांगितलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला की इथून पुढच्या काळात या राज्यामध्ये शिक्षणाबद्दल
जी काही नीती निर्धारण होतील त्याच्यामध्ये आम्हाला विचारात घेतलं पाहिजे. आम्ही नुसते अंमलदार नाही आणि तुम्ही आमचे चौकीदार नाही असं जेव्हा शिक्षक सांगायला लागेल तेव्हा शिक्षकाचा स्वाभिमान भविष्य काळात राहील. अन्यथा आजच तुम्ही जर मान टाकली आणि पाठीला कुबड आणलं तर मित्रांनो उद्या तुम्ही गुलाम शिक्षक असणार आहात याची आजच मी तुम्हाला जाणीव करून देतो. मी जे बोलतो त्यातले शब्द कदाचित तुमच्या जिव्हारी लागतील पण त्याच्यामागची भावना लक्षात घ्या. कारण मी 1970 साली जेव्हा शिक्षक झालो 70 सालापासून 2010पर्यंत मी माझी मान कधी संस्था चालकांच्या पुढे तुकवली नाही, शासनापुढेही तुकवली नाही आणि मी एक स्वतंत्र शिक्षक म्हणून जगलेलो आहे. सगळ्या शिक्षक संघटनेचा मी नेता होतो माझ्या जिल्ह्याचा आणि कोणत्याही प्रकारचा घाला शिक्षकांच्या हक्कावर आला तर तो आम्ही कधीही सहन केला नाही. मूलतः हे अधिवेशन आपण जे घेतो त्या अधिवेशनाचा मूळ उद्देशच असा आहे की येणारी आव्हानं आपल्याला कळाली पाहिजेत आणि ती आव्हानं पेलायची कशी, परतवायची कशी याचा एक सारासार विचार आपण अशा अधिवेशनातून करत निघाला पाहिजे. मित्रांनो, आपण जे नवं शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे ते भारतातलं पहिलं असं शिक्षण धोरण आहे की ज्या शिक्षण धोरणाने ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं मी स्वागतच करणारा मनुष्य आहे कारण मी भारताचा नागरिक आहे. मला असं वाटतं की माझ्या देशातलं शिक्षण हे जगातल्या इतर देशातील शिक्षणाच्या दर्जासारखंच माझंही शिक्षण झालं पाहिजे. माझ्या देशातली मुलं शिकली पाहिजेत ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. विसंगती मित्रांनो कुठं आहे की तुम्ही सांगताय आणि करताय. तुम्ही डिजिटल एज्युकेशनच्या गप्पा करता आणि 3% पण खर्च करत नाही. डिजिटाईज एज्युकेशन कसं होणार असे प्रश्न आपण हळूहळू विचारायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते न शिकवण्यासाठी नाही, मी तुम्हाला असं सांगतो तळमळीने सांगतो आहे की 6% खर्च ही काय फार मोठी गोष्ट नाही मित्रांनो. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, भारतातलंच उदाहरण, अलीकडचं उदाहरण. म्हणजे 2014 साली दिल्लीमध्ये आप सरकार आलं. आप सरकार कोणत्या आश्वासनावर आलं केव्हा तरी तुम्ही अभ्यास करा. दिल्लीमध्ये आप सरकार जे आलं त्या सरकारने 14 साली दिल्लीकरांना असं आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शिक्षणावर 25% खर्च करू. 14 ते 19 आप सरकारने 25% खर्च केला. काय काय केलं? दिल्लीच्या सगळ्या शाळांमध्ये, हायस्कूलमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालयाचा विकास केला, प्रत्येक मैदानं टर्फ केली, प्रत्येक शाळेत किमान 3 लॅबोरेटरी केल्या, प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण केलं आणि सुमारे 10% शिक्षकांना फिनलंड दाखवला. दिल्ली सरकारने शिक्षकांना असं सांगितलं की आपल्या शाळा फिनलंडसारख्या झाल्या पाहिजेत. तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन मुद्दाम मी समितीला सांगेन शिक्षकांची सहल काढा. कशाला सिंगापूरला वगैरे नेतात मला माहीत आहे. दिल्लीला जा, सिंगापूरला जाच, मी तर अनेक वेळा जातो. पण मी तुमचं सिंगापूरला जाणं आणि माझी सिंगापूरची वारी याच्यामध्ये फरक आहे. मी तिथल्या शिक्षण परिवर्तनासाठी जातो. मी तुम्हाला असं सांगणार आहे की सिंगापूर लांब आहे पण दिल्लीमध्ये जावा. अरे प्रत्येक शाळेत स्विमिंग टँक आहे. प्राथमिक शाळेत जाऊन पहा एकदा डोळे उघडून आणि मग आमच्या या शिक्षण अधिकाऱ्यांना सांगा की बिलो ॲव्हरेज जगाच्या आम्हाला आता राहायचं नाही. आम्हाला जगाबरोबर चालायचं आहे. आमचं शिक्षण जगाबरोबर झालं पाहिजे. आणि आप सरकारने 25% शिक्षणावर खर्च केल्यावर 19ची निवडणूक लढवली
आणि 19च्या निवडणुकीमध्ये ते जाहीरनाम्यामध्ये असं आश्वासन घेऊन गेले की आता आम्ही शिक्षणावर 30% खर्च करू, आणि लोकांनी थम्पिंग मेजॉरिटीनी परत आप सरकारला निवडून दिलं. मी तुम्हाला अशासाठी सांगतो, सरकार अशी निवडायची असतात जी सरकारं शिक्षणावर खर्च करतात. याचा अर्थ काय माहीत आहे का? देशाचे विकास जगामध्ये कशाने मोजले जातात मित्रांनो? कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी देशाचा विकास मोजला जात नाही. त्याचं एक परिमाण आहे जगामध्ये ठरलेलं. ते परिमाण काय आहे? तर ते परिमाण मित्रांनो असं आहे, हॅपीनेस इंडेक्स. त्या देशाचा आनंदी निर्देशांक, सुखाचा निर्देशांक काय आहे त्याच्यावर तिथलं शिक्षण ठरतं. शिक्षणावर जास्त खर्च केला की माणसाचं जीवन बदलतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. ते तरी शासनाला केव्हा तरी कळालं पाहिजे की शिक्षणामध्ये गुंतवणूक ही मानवी गुंतवणूक आहे. विकास 75 वर्षात आपल्या देशाचा विकास भौतिक झालेला आहे मित्रांनो. आपल्या देशाने काहीच केलं नाही असा करंटेपणा मी सांगणार नाही कधीच. आपल्या देशाने गरिबी असताना पण भरपूर केलं. म्हणजे इतर देशांच्या तुलनेने आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे, कारण आपली लोकसंख्या जास्त आहे. आपण शिक्षकांनी केव्हा तरी त्याच्यावर पण देशासाठी उत्स्फूर्त प्रबोधन केलं पाहिजे की जेवढी लोकसंख्या कमी तेवढी समृद्धी जास्त, जेवढी समृद्धी जास्त तेवढं सुख जास्त. म्हणजे आपण केव्हा तरी असं एक मॉडेल लक्षात घ्या ना की तुम्ही युरोपमध्ये कोणत्याही देशात जा, युरोपमधल्या देशातली जी रेल्वे असते ती सगळ्यात मोठी रेल्वे किती डब्यांची असते तुम्हाला माहीत आहे का कुणाला? युरोपमधली सगळ्यात मोठी रेल्वे 3 डब्यांची असते. आणि त्या 3 डब्याच्या रेल्वेचं वैशिष्ट्य असं की केव्हाही रिझर्वेशन मिळतं, केव्हाही गेलं तर बसायला मिळतं. तुम्हाला माहीत आहे का आपली किती डब्यांची गाडी असते? कुणाला माहीत आहे का? कोणा शिक्षकांना? हां, किमान 18 डबे आणि मॅक्सिमम 24 डबे. आणि आता लोक काय म्हणाले, प्लॅटफॉर्म जरा वाढवाच अजून. अरे प्लॅटफॉर्म वाढवून या देशाचा विकास नाही होणार. मनुष्यशक्ती कमी होणं आणि दरडोई उत्पन्न वाढणं म्हणजे विकास आहे. विकासाचं साधं तत्व आहे. खाणारे हात वाढले, खाणारी तोंड वाढली की विकास खुंटतो. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या सगळ्या पालकांना हे केव्हा तरी समजावून सांगितलं पाहिजे. मी जेव्हा 72 साली लग्न केलं तेव्हा नारा होता, हम दो हमारे दो. मग नंतर आला हम दो हमारा एक. आणि आता तुम्ही सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये जा, मेट्रो सिटीजमध्ये दोघंही मिळवतात पण बाळ बच्चे नाही. आपल्याकडे प्राथमिक शाळांमध्ये डबल इंजिनवाले चिक्कार आहेत. कळालं का तुम्हाला? स्त्री आणि सौ नोकरी करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्राचा माझा अभ्यास आहे. डबल इन्कम असू दे पण नो किडकडे आता जावा हळूहळू, म्हणजे समृद्धी आपली वाढेल. समृद्धीचं ते लक्षण आहे. हे नवं शिक्षण धोरण आपल्याला असं सांगतं की आपला पंगा कुणाशी आहे, आपल्या शिक्षणाची स्पर्धा कुणाशी आहे. तर जागतिक दर्जाचं शिक्षण आपल्या नव्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे. आणि मग जागतिक दर्जाचं शिक्षण जर आपल्या नव्या पिढीला द्यायचं असेल तर आपली मानसिकता, आपला परिसर, आपल्या शाळा, आपले वर्ग, विद्यार्थी शिक्षक प्रमाण हळूहळू कमी आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शिक्षण अधिकारी सांगतील की सरासरी एका वर्गाचा पट किमान किती आहे? किमान किती आहे? 10. नाही, पट म्हणजे मान्यता. एक वर्ग मान्य करायचा असेल तर संख्या किती? 30 ना. हे 30 म्हणजे मिनिमम सांगतात. आणि आता तुम्ही मला सांगा वर्गात किती मुलं असतात?
जास्त असतात. मिनिमम 30 हे शासनाचं परिणाम, म्हणजे ते शिक्षणाधिकारी हुशार आहेत आपले. ते काय सांगतात की 30 हे किमान विद्यार्थी संख्येला एक शिक्षक असं त्यांचं गणित आहे. आणि आपल्या वर्गात असतात 60 विद्यार्थी, आपल्या वर्गात असतात 80 विद्यार्थी. म्हणजे ज्या वर्गामध्ये 3 शिक्षकांचं काम आहे तिथे आपण एक शिक्षक नेमतो आणि 3 शिक्षकांचं काम एका शिक्षकाला देऊन गुणवत्तेच्या गप्पा मारतो. जगामध्ये 20 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक हे आदर्श प्रमाण आहे. विशेषतः शास्त्राचे जे शिक्षक आहेत, शास्त्राचे शिक्षक सांगतील की आपल्याकडे प्रॅक्टिकलची बॅच असते कॉलेजमध्ये, ती 20ची बॅच असते. स्पॅन ऑफ अटेन्शन जगाने मान्य केलेलं की एक शिक्षक किती विद्यार्थ्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतो, तर 20. शिक्षक समितीने इथून पुढच्या काळात, मला माहीत नाही की तुम्ही अशा अधिवेशनात ठराव करता की नाही, पण जर खरंच ठराव करत असाल आणि गांभीर्याने ठराव करत असाल तर इथून पुढच्या काळात तुम्ही मागणी केली पाहिजे की विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे 20ला 1 असलं पाहिजे. कारण आदर्श शिक्षण मान जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर विद्यार्थी शिक्षक प्रमाण देखील जागतिक दर्जाचंच असलं पाहिजे. आणि म्हणून ही आग्रही मागणी आपण ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की नव्या शिक्षण धोरणामध्ये तुम्हाला आता इथून पुढच्या काळात, तुम्ही सारखे ओरडत असता, मला माहीत आहे ते योग्य पण आहे तुमचं ओरडणं, मी तुमचा वकीलच आहे आणि तुमचा समर्थक आहे, की शालाबाह्य कामं आम्हाला देऊ नका. पण असं म्हणत हे नवं शिक्षण धोरण तुम्हाला नवी नवी कामं सुचवतं आहे. त्यातलं एक काम मी तुम्हाला सांगतोच. आता येत्या काळामध्ये हे सर्वेक्षण संपलं की दुसरं सर्वेक्षण येईल आणि ते सर्वेक्षण तुम्हाला असं सांगेल, आता म्हणजे तुम्ही शिक्षक जे आता D.Ed आहात त्यांना मी सगळ्या D.Ed शिक्षकांना की ज्यांनी असं ठरवलं आहे की प्रवेशाच्या वेळी D.Ed आणि निवृत्तीच्या वेळी पण D.Ed, म्हणजे आम्ही 20-25 वर्षापूर्वी आमच्या शिक्षक मित्रांना सांगायचो की वर्तमान काळामध्ये शिक्षक D.Ed होतो आणि त्याला मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे त्याच्यापुढे तो काही शिकत नाही. पण मी असं पाहतोय की आता शिक्षकांचं शैक्षणिक पात्रता जी आहे, म्हणजे कागल तालुक्यात परवा आम्ही एक सर्वे केला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. माझ्या असं लक्षात आलं मित्रांनो की पोस्ट ग्रॅज्युएट झालेले कितीतरी शिक्षक, शेकडो शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. आणि मला मोठा आनंद झाला, मला या गोष्टीचा मोठा अभिमान वाटला की प्राथमिक शिक्षक, विशेषतः नवा प्राथमिक शिक्षक, तो TETतून आलेला असेल कदाचित, पण नवा येणारा जो शिक्षक आहे तो किमान मास्टर डिग्री धारण करणारा आहे. जे D.Ed शिक्षक आहेत आणि ज्यांची अजून 10-15 वर्षे शिल्लक आहेत त्यांना मी असं सांगणार आहे की 25 नंतर प्राथमिक शिक्षकांचं मिनिमम क्वालिफिकेशन हे BA B.Ed असेल. त्यामुळे आत्तापासूनच B.Edच्या नादाला लागा जर या व्यवसायात राहायचं असेल तर. नाहीतर एक धोरण येतं आहे, पेरिश और पब्लिश. अमेरिकेमध्ये असं आपल्यासारखं परमनंट शिक्षक नावाचं पद नाही, जगामध्ये खरं म्हणजे कुठेच नाही. तुम्ही ते पण समजून घ्या की आपण जेव्हा जागतिक शिक्षणाबद्दल विचार करतो ना आणि भारतात जागतिक शिक्षण आणण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्याबरोबर काही गोष्टी चांगल्या वाईट आपोआपच येतात. त्याच्यामध्ये परमनंट शिक्षक नावाची पद्धत नाही. ती पद्धत काय आहे मित्रांनो, पेरिश और पब्लिश अशी शिक्षक नियुक्तीची पद्धत आहे. म्हणजे काय की शिक्षकांना घेतानाच, म्हणजे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जी प्रगत शिक्षणातली राष्ट्र आहेत, मग सिंगापूर असू दे, ब्राझील असू दे, साऊथ कोरिया असू दे, फ्रान्स असू दे, हे जे सगळे देश आहेत, फिनलंड आहे, ते ॲडव्हर्टाईज देतात
शिक्षकांची, प्राथमिक शिक्षकांची आणि खरं म्हणजे बालवाडीची पण. तुम्ही केव्हा तरी हे समजून घ्या सगळ्यांनी, सगळ्या शिक्षक मित्रांनी समजून घ्या. वॉक इन इंटरव्ह्यू फॉर टीचर्स, ॲडव्हर्टाईज काय असते पहा. वॉक इन इंटरव्ह्यू फॉर टीचर्स, डॉक्टरेट विल बी प्रिफर्ड, डॉक्टरेट विल बी प्रिफर्ड, कम विथ लॅपटॉप, इंट्रोड्यूस वनसेल्फ. ॲडव्हर्टाईज शिक्षकाची काय असते की डॉक्टरेट असलेला शिक्षक बालवाडीसाठी किमान पात्रता जगाने आता मान्य केलेली आहे. दुसरं, येताना त्यानं शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला लॅपटॉप, मुख्याध्यापकांनी दिलेला लॅपटॉप घेऊन यायचा नाही, स्वतःचा लॅपटॉप घेऊन यायचं आहे. जसं आपण ब्युटी पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये जातो, आपण काय आपला वस्तारा घेऊन जात नाही, त्याचा वस्तारा असतो. तर त्याचा वस्तारा नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला पण लागू आहे. आपण जर वर्गात जाणार असू तर आपला वस्तारा आपल्याजवळच पाहिजे. जग असं मानतं शिक्षकाचं स्वतःचं पुस्तकालय पाहिजे, शिक्षकाचा स्वतःचा लॅपटॉप पाहिजे, शिक्षकाचं स्वतःचं संशोधन पाहिजे, शिक्षक बोलणारा पाहिजे, शिक्षक संशोधन करणारा पाहिजे, शिक्षक लिहिणारा पाहिजे. जगाने या मिनिमम गोष्टी प्राथमिक शिक्षकाच्या मानलेल्या आहेत मित्रांनो. मी तुम्हाला अशासाठी सांगतो, घाबरवण्यासाठी नाही, मी बदलासाठी हे सांगतो की जगातला शिक्षक असा आहे आणि आता आपल्याला नवीन नवीन आव्हानं, जागतिक दर्जाचं शिक्षण करत असताना आपल्याला आपला दर्जा पण उंचवायचा आहे. तो कसा उंचवेल तर जगाने असं मान्य केलं आहे की, म्हणजे भारताने पण ते मान्य केलं आहे. भारताने काय मान्य केलं या नव्या धोरणामध्ये की बाळ जन्माला आलं की ते देशाचं असेल. तुम्ही शिक्षण धोरण जरा सूक्ष्मपणे, मी जसं वाचतो तसं माझ्या डोळ्यांनी वाचायला लागा, मग तुमच्या असं लक्षात येईल की नवं शिक्षण धोरण असं सांगतं आपल्याला की बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नोंद आता इथून पुढच्या काळात शिक्षकांनी करायची आहे. आता सध्या आपल्या खेड्यापाड्यांमध्ये 2 कर्मचारी असतात, एक अंगणवाडी सेविका असते आणि एक आशा कर्मचारी असते ना. ती बाई गरोदर झाली की तिच्याकडे तिची नोंद होते. आता या अंगणवाडी शिक्षिका आणि आशा सेविका जातील आणि त्यांची जागा हळूहळू शिक्षक घेतील. मी 2023ला बोलायला लागलो आहे, 25ला मला परत बोलवा आणि मग मी म्हणतो ते खरं झालं आहे की नाही मला सांगा. आपला जॉब आता काय काय आहे मी तुम्हाला सांगायला लागलेलं आहे की बाळ जन्माला आलं त्याची नोंद पहिल्यांदा शिक्षकांनी करायची आहे. का शिक्षकांनी करायची तर शिक्षकाला माहीत पाहिजे की 25 साली माझ्याकडे किती बाळं येणार आहेत. तुम्हाला जर तुमचा स्टॉक माहीत असेल तर तुम्हाला तुमची व्यवस्था करता येईल. स्टॉक जर वाढणारा असेल तर मग वर्ग वाढले पाहिजे, वर्ग खोल्या वाढले पाहिजेत, साधनं वाढलं पाहिजेत. अशी ती एक हायरार्की शिक्षणामधून येते आहे. तुम्ही नवं शिक्षण धोरण वाचताना असं पाहिलं असेल की अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन हे या नव्या शिक्षण धोरणामध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे. यापूर्वी नव्हतं. आपण यापूर्वीची सगळी शिक्षण धोरणं हे कधी उच्च शिक्षणाचा विचार, कधी माध्यमिक शिक्षणाचा विचार, कधी प्राथमिक शिक्षणाचा विचार, कधी महिला शिक्षणाचा विचार, ज्याला मी पीस मिल म्हणतो, तुकड्या तुकड्याने आपण शिक्षणाचा यापूर्वी विचार करायचो. हे शिक्षण धोरण 2020 हे जगाकडे पाहून केलेलं असल्यामुळे याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे, फ्रॉम 1 day to 100 year old, 1 दिवसाच्या बाळापासून ते 100 वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या शिक्षणाची काळजी विचार करणारं हे धोरण आहे, ज्याला आम्ही शिक्षणाचं होलिस्टिक पॉलिसी असं म्हणतो. की जग जसं शिक्षणाचा एक सर्वंकष विचार करतो की मनुष्य जन्माला आल्यापासून तो शिकतो आणि मरेपर्यंत त्याचं शिक्षण चालू राहतं, ही त्यातली थ्योरी आहे. तसं आपण असं मानलेलं आहे की बाळ जन्माला आल्यापासून ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि मग बाळ प्रत्यक्ष जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याची नोंद शिक्षक घेतील आणि त्याची शाळेत यायची तारीख ठरवतील. ॲडमिशन प्रोसेस
बाळ जन्माला आलेल्या दिवशी सुरू होईल इथून पुढच्या काळामध्ये. ह्याच्यासाठी सेन्सॉरिंग सिस्टीम आहे. डायस यू डायस तुमचा जो आहे तो यू डायस आधार कार्डाने इथून पुढच्या काळामध्ये बाळाशी जोडला जाईल. बाळ जन्माला आलं की तुमच्याकडे रजिस्टर झालं, ते तुमच्या हजेरी पटावर आलं असं समजायला आता हरकत नाही इथून पुढच्या काळामध्ये. याचा अर्थ असा आहे की जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची जबाबदारी शिक्षकांची इथून पुढच्या काळात राहणार आहे. नंतर 3 वर्ष बाळाला पूर्ण झाली की ते बालवाडीत कंपल्सरी आलंच पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये प्राथमिक शाळांच्यामध्ये अनिवार्यपणे 3 वर्षाची बालवाडी चालेल आणि ती शाळेतच चालेल, म्हणजे इतरत्र कुठे असणार नाही. तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक असलात तरी मी तुम्हाला सांगेन की इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक प्राथमिक शाळेला 3 वर्षाची बालवाडी जोडणं बंधनकारक आहे. आणि खरं काय आहे मित्रांनो, आता आपल्या शिक्षणाचे फक्त 2 तुकडे झालेले आहेत. पूर्वी 100 तुकडे होते, आता फक्त आपल्या शिक्षणाचे 2च विभाग आहेत. एक शालेय शिक्षण आणि दुसरं उच्च शिक्षण. तुम्ही सर्वजण जे प्रतिनिधी आहात हे इथून पुढच्या काळामध्ये शालेय शिक्षणाचे घटक आहात. याचा अर्थ दुसरा असा आहे, बालवाडी ते 12वी इथपर्यंत तुम्हाला शिकायचं आहे, शिकवायचं आहे. किमान 4 वर्षाचं BEd ही किमान पात्रता करण्याचं कारण असं आहे की येथून पुढे शालेय शिक्षण हे विनीत पदवीधरांच्या मार्फतच दिलं जाईल. विनीत म्हणजे प्रशिक्षित पदवीधरांच्या मार्फतच दिलं जाईल. MPhil कॉलेजच्या लेवलला बंद आहे, तसं प्राथमिक लेवलला आता DEd बंद होऊन जाईल, हळूहळू ग्रॅज्युअली बंद होईल. आणि त्याचा ज्याला टर्निंग पॉईंट 30 म्हणजे 2030 साली DEd हे पूर्ण बंद झालेलं असेल आणि 30 सालापासून स्विच ओव्हरिंग हे जे शालांतर्गत शिक्षक असतील त्या शालांतर्गत शिक्षकांना एक 5 वर्षाची 35 सालापर्यंत मुदत दिली जाईल. ती मुदत काय दिली जाईल की तुम्ही MA असाल तर 1 वर्षाचं BEd करा, नुसते ग्रॅज्युएट असेल तर 2 वर्षाचं BEd करा, नुसते DEd असेल तर 4 वर्षाचं BEd करा. तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगणार आहे की ज्यांची 15-1 वर्ष सर्व्हिस आहे त्यांनी आत्तापासूनच आपलं शैक्षणिक पात्रता वाढवण्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे, तरच आपण या व्यवसायात भविष्यकाळात टिकून राहू. दुसरा भाग असा आहे की जगामध्ये शिक्षणाचा दर्जा 3 गोष्टींवर ठरवला जातो: रीडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक. रीडिंग, रायटिंग, अरिथमेटिक. आणि आता 4थं एक परिमाण आलेलं आहे विज्ञान. हे 4 जे मूळ शैक्षणिक घटक आहेत, म्हणजे त्याला आपण अलीकडच्या काळामध्ये FLN म्हणतो ना, म्हणजे फंडामेंटल, लिटररी आणि न्यूमरसी. फंडामेंटल लिटररी याचा अर्थ अ ते ज्ञ मुलांना आलं पाहिजे, किमान ओळख. 1 ते 100 अंक मुलांना ओळखलं. खरं म्हणजे ते 1 ते 100 नाही आहे बरं का, ते 1 ते 0 आहे. 1 ते 0 म्हणजे 1 ते 9 आणि 0. 0 शिकवायचं आहे इथून पुढच्या काळात आपल्याला. 0 शिकवायचं आहे म्हणजे बेसिक गणित आपल्याला शिकवायचं आहे. सगळं गणित तुम्ही जर मला विचाराल, मी गणित शिकवलेला मनुष्य असल्यामुळे सांगतो की 0मुळे गणित बदलतं. 0मुळे नशीब जसं बदलतं तसं 0मुळे सगळं गणित देखील, देशाचं, राज्याचं, हे सगळं 0वर बदलतं. तर त्याची जी 0ची जी किंमत आहे अगणित, ती अगणित किंमत 0ची कशी आहे ते इथून पुढच्या काळात हळूहळू आपल्या मुलांना शिकवायचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की इथून पुढच्या काळात मित्रांनो आपल्याला आपलं जे शिक्षण आहे ते ओरल राहणार नाही, तोंडी राहणार नाही. आता मी जसं बोलतो तसं. म्हणजे मला आठवतं 1960 साली आपला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर झाला. 60 साली जिल्हा परिषदेचं एक फार मोठं क्रांतिकारी अभियान सुरू होतं. 1960 साली महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांनी एक अभियान सुरू केलं होतं.
आज हसू येईल मी सांगतो तेव्हा तुम्हाला. त्या अभियानाचं नाव काय होतं? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. अभियानाचं नाव काय होतं 60 साली? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. म्हणजे काय? शाळा तिथे फळा. मराठीमध्ये घोषणा काय होती? शाळा तिथे फळा. याचा दुसरा अर्थ मित्रांनो काय होता माहिती आहे का? की शाळा होती पण फळा नव्हता. 60 सालापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळा झाडाखाली भरायच्या. उत्तर प्रदेशात तर कुठे भरायचे त्यांना माहीत. आपण चांगल्या स्थितीत होतो. निदान देवळात तरी, म्हणजे खांडेकरांनीच इथल्या सावंतवाडीच्या शाळेचं वर्णन केलं आहे की मारुतीच्या देवळामध्ये शाळा भरायची आणि भक्तगण त्यांच्या वेळेने यायचे आणि भक्तांच्या वेळेनुसार घंटीचा काळ सोडून आमचं शिक्षण चालू राहायचं. म्हणजे कोणी यायचं, टिकली मारून जायचं, घंटा मारून जायचं आणि शिक्षण सुरू असायचं. त्या काळच्या शिक्षकांच्या पुढचं आव्हान आणि आपल्या पुढचं आव्हान मित्रांनो वेगळं. आपल्या पुढचं आव्हान काय आहे की जगातले सगळे विद्यार्थी, आणि हे तुम्ही मान्य कराल, भारतातले पण नवे विद्यार्थी हे बाय डिफॉल्ट कॉम्प्युटर लिटरेट आहेत. शिक्षक कॉम्प्युटर साक्षर नाहीत, विद्यार्थी मात्र कॉम्प्युटर साक्षर आहेत. हे नवं शिक्षण धोरण आता असं सांगतं. आपल्या वर्तमान शिक्षण मंत्र्यांनी मध्यंतरी एक फतवा काढला होता की ओझं कमी करण्यासाठी शाळेच्या पुस्तकालाच काही पानं जोडायची वगैरे असा प्रयोग काहीतरी त्यांनी चालू केलेला आहे. त्या प्रयोगाचं काय झालं मला माहीत नाही. पण जगामध्ये ओझं कसं कमी केलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. असा पण विचार आपण केला पाहिजे. आपले पालक गरीब आहेत, पण ते 60 साला इतके गरीब नाहीत. मी काय सांगतो आहे का? आपणही गरीब आहोत पण 60 साला इतके आपण गरीब नाही आहोत. म्हणजे आपला दर्जा जितका उंचावलेला आहे, ज्या पालकांची मुलं किंवा ज्या शिक्षकांची मुलं नुकतीच जन्माला आली असतील, 4-5 वर्षाची असतील, असे शिक्षक आणि पालक मला सांगतील, त्यांना विचारा की त्यांच्याकडे 100 रुपये असतील तर ते शिक्षणावर किती रुपये खर्च करायला तयार आहेत. माझं आकलन मित्रांनो असं आहे की वर्तमान भारतातला पालक 100 रुपयाच्या उत्पन्नापैकी 60 रुपये शिक्षणावर खर्च करायला तयार आहे. अशी शिक्षकाची, शिक्षणाबद्दलची पालकांची आस्था आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये गेला पाहिजे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलांनी डिजिटाईज शिकलं पाहिजे. प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझ्या शाळेमध्ये स्मार्ट बोर्ड असला पाहिजे. आम्ही कागल तालुक्यामध्ये मित्रांनो, मी दिल्लीच्या वगैरे गप्पा नाही सांगत तुम्हाला, आम्ही केलं आणि मग बोलतो असं म्हणा. आम्ही 3 व्हर्च्युअल क्लासरूम, फ्युचरिस्टिक क्लासरूम कागलमध्ये तयार केलेले आहेत आणि आमची योजना आहे की नजीकच्या काळामध्ये कागल तालुक्यातली प्रत्येक शाळा ही फ्युचरिस्टिक होईल. फ्युचरिस्टिक याचा अर्थ काय? तर मुलं शाळेत दप्तर घेऊन येत नाहीत. गोरंबे, केनवडे ही जी गावं आहेत तिथे आता मुलं दप्तर घेऊन येत नाहीत. प्रायोगिक आहे पण हे वास्तव आहे. आपल्या महाराष्ट्रातलं, आपल्या जवळचं वास्तव, आपल्या शेजारच्या जिल्ह्याचं वास्तव. शाळेमध्ये व्यवस्था काय केली आहे? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बरं का, म्हणजे खाजगी शाळेचं मी सांगत नाही. आणि हे आपले शिक्षणाधिकारी कायम आपल्याला एक सांगतात, पहा काय, हे लोकसहभागातून करा, हे लोकसहभागातून करा, हे लोकसहभागातून करा. ग्रँट न देण्याचा फंडा त्यांनी शोधून काढलेला आहे. चांगली गोष्ट आहे, पालकांनी काउंटर पार्ट केला पाहिजे. पण याचा अर्थ असं नाही की शासनाने शिक्षणातली गुंतवणूक काढून टाकायची. आपण आपल्या या व्याख्यानाने संपूर्ण श्रोते समुदायांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकलात आणि निश्चितपणाने
शिक्षकांपुढील भावी जे धोके आहेत ते धोके आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. निश्चितपणाने याचं अवलोकन हे येणाऱ्या काळामध्ये आपले हे शिक्षक बंधू भगिनी नक्कीच करतील. तत्पूर्वी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहणारे सन्माननीय शिक्षणाधिकारी महेश धोत्रे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत. आम्ही त्यांचे संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष आणि या सिंधुदुर्गाचे सुपुत्र सन्माननीय सावळाराम अनावकर सर हे उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय राज्याध्यक्ष उदय शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अनावकर सर यांचं स्वागत करावं. हो. यानंतर सन्माननीय अनावकर सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. याच दरम्यान राज्य प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय राजेश सावरकर सर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी सन्माननीय विजय कोंबे सर यांनी करावं अशी विनंती करतो. यानंतर मित्रहो, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि संघटन कार्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे असं प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षकाचा सन्मान लगेचच सुरू होत आहे. घेतो मित्र, मगाशी मी उल्लेख केला होता आपल्या संघटनेचा एक सच्चा असा पाईक, एक सेवाभावी अशा प्रकारचा शिक्षक सावंतवाडी तालुक्यात कार्यरत असताना काल ज्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालं ते आमचे मित्र सागर पाटील यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याचं राहून गेलेलं आहे. मी या निमित्ताने दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून सागर पाटील याला श्रद्धांजली वाहावी. सावधान. विराम. याच दरम्यान राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षाताई केनवडे मॅडम उपस्थित झालेले आहेत. मी राजन कोरगावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि यानंतर आपण लगेचच शिक्षण क्षेत्रामध्ये आणि संघटन कार्यामध्ये या दोन्ही भूमिका निभावत अतिशय उत्कृष्ट असं कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सुरू करतोय. जो सन्मान प्रत्येक जिल्ह्यातून एका कार्यकर्त्याचा असणार आहे. मी नावं उद्घोषित करतो त्याप्रमाणे कृपया अशा शिक्षक बंधू भगिनींनी व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. करतोय कृपया सर्व शिक्षक बंधू भगिनींनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. शिवराम गंगाधर किनरे, रत्नागिरी जिल्हा. शिवराम गंगाधर किनरे, रत्नागिरी जिल्हा. सन्माननीय राज्याध्यक्ष या ठिकाणी हा सन्मान करतायत. चौधरी इब्राहिम अमीन, उस्मानाबाद. चौधरी इब्राहिम अमीन, उस्मानाबाद. नितीन नारायणराव डाबरे, जिल्हा वर्धा. नितीन नारायणराव डाबरे, जिल्हा वर्धा. विद्याधर वसंतराव भाट, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. विद्याधर वसंतराव भाट, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. सचिन मदने, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिन मदने, जिल्हा सिंधुदुर्ग.
मी शिक्षकांना विनंती करेन की आपली ट्रॉफी ठेवण्यासाठी पिशवी आहे, ती पिशवी आपण घेऊन जायची आहे बाजूला. ट्रॉफीसाठी पिशवी घ्या. सचिन मदने यांचा सन्मान होतोय. राजेंद्र खेडकर, जिल्हा बीड. राजेंद्र खेडकर, जिल्हा बीड. विश्वंभर रणनवरे, जिल्हा सातारा. विश्वंभर रणनवरे, जिल्हा सातारा. विश्वंभर रणनवरे, जिल्हा सातारा. बालाजी येळीकर, जिल्हा लातूर. बालाजी येळीकर, जिल्हा लातूर. सुभाष पारधी, जिल्हा यवतमाळ. सुभाष पारधी, जिल्हा यवतमाळ. मदन तुकाराम इंगळे, जिल्हा वाशिम. मदन तुकाराम इंगळे, जिल्हा वाशिम. शशिकांत शंकर सुतार, जिल्हा कोल्हापूर. शशिकांत शंकर सुतार, जिल्हा कोल्हापूर. हनुमंत तानाजी पवार, जिल्हा सांगली. हनुमंत तानाजी पवार, जिल्हा सांगली. हनुमंत पवार, जिल्हा सांगली. बलभीम भानुदास गोरे, जिल्हा सोलापूर. बलभीम भानुदास गोरे, जिल्हा सोलापूर. प्रकाश शंकर कानकेकर, जिल्हा कोल्हापूर. प्रकाश शंकर कानकेकर, जिल्हा कोल्हापूर. प्रकाश सुतार, जिल्हा रायगड. प्रकाश सुतार, जिल्हा रायगड. अनिल शिरसाट, जिल्हा नाशिक. मी घेतो आता काय. कृपया सदर शिक्षक स्वतः असतील तर त्यांनी लवकर या. कैलास रतन दाभाडे, जिल्हा धुळे. कैलास रतन दाभाडे, जिल्हा धुळे. रामलाल बुधा पारधी, जिल्हा नंदुरबार. रामलाल पारधी, जिल्हा नंदुरबार. नरेंद्र कोत्तावार, जिल्हा गडचिरोली. किशोर डोंगरवार, जिल्हा गोंदिया. किशोर डोंगरवार, जिल्हा गोंदिया. अशोक वैद्य, जिल्हा गडचिरोली. शैलेंद्र दहातोंडे, जिल्हा अमरावती. गजानन पाटील, जिल्हा बुलढाणा. शिवाजी जाधव, जिल्हा जालना. आशालता कांजर, कोल्हापूर शहर. आशालता सुरेश कांजर, कोल्हापूर शहर. संदीप अनंत जगताप, जिल्हा पुणे. सुमय्या अखलाक सय्यद, जिल्हा पुणे. एकनाथ लक्ष्मण गोफणे, जिल्हा जळगाव. धन्यवाद.
विषय नियामक समिती सदस्यांना विनंती आहे. विषय नियामक समितीचे जे सदस्य आहेत ते अधिकृत सदस्यांनाच विनंती आहे की संध्याकाळी ठीक 4 वाजता, संध्याकाळी ठीक 5 वाजता कालेलकर नाट्यगृह या ठिकाणी सभा संपन्न होईल. फक्त विषय नियामक समितीच्या सदस्यांनीच त्या सभेला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. आपल्याला पासेस त्या ठिकाणी मिळतील. ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना पासेस मिळतील. त्या पासेसप्रमाणे आपण त्या सभागृहामध्ये आसन व्हायचं आहे. संध्याकाळी ठीक 5 वाजता ही सभा सुरू होईल. यानंतर या अधिवेशनच्या निमित्ताने ज्या ज्या कमिटी आहेत त्या कमिट्यांचे प्रमुख आणि त्यातील सदस्य यांची बैठक आत्ता इथे थोड्या वेळात संपन्न होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे. यानंतर मी विनंती करतो आजच्या या शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस सन्माननीय सचिन मदने यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. 17व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनच्या आजच्या पहिल्या दिवशी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेरच्या आपण या कार्यक्रमाच्या पर्वाकडे वळत आहोत. आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सर्व जिल्ह्यामधून शिक्षक समितीचे शिलेदार या राज्यस्तरीय शिक्षक परिषदेला या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्व तमाम शिक्षक शिलेदारांचं आधी सुरुवातीला मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या शिक्षण परिषदेचे प्रमुख उद्घाटक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय महेश धोत्रे साहेब, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय रामचंद्र आंगणे साहेब, त्याचबरोबर या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय संतोषजी गोसावी सर, या सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी वर्गांचं मी संघटनेच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांचं वक्तव्य आणि ज्यांचे विचार हे शिक्षण आणि शाळेच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष आपण विविध व्यासपीठावर ऐकत आहोत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आपण जवळून पाहत आहोत. असे आदरणीय आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांचं सुद्धा मी राज्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी व्यासपीठावरील आपल्या शिक्षक समितीच्या चळवळीतील सर्व ज्येष्ठ आदरणीय माजी राज्याध्यक्ष आदरणीय माननीय काळू बोरसे पाटील सर, त्याचबरोबर माजी राज्याध्यक्ष आदरणीय नाना जोशी सर, त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर सर, ज्येष्ठ सल्लागार आदरणीय चंद्रकांत अनावकर सर, राज्य शिक्षक नेते आदरणीय शिवाजीराव साखरे सर, त्याचबरोबर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माजी राज्याध्यक्ष आदरणीय साळाराम अनावकर सर, या सर्व मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. राज्य महिला आघाडीच्या प्रमुख सौ वर्षाताई केनवडे मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मनपा नगरपालिका क्षेत्राचे राज्य प्रमुख आदरणीय सुधाकर सावंत सर यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राज्य पदाधिकारी आदरणीय केदूजी देशमाने आणि सर्व व्यासपीठावरील सर्व अतिथीगण यांचं सुद्धा मी राज्य संघटनेच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपण सर्वांनी या शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित राहून आदरणीय लवटे सर असतील किंवा प्रमुख जे पाहुणे असतील त्यांचं संपूर्ण विचार या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहात. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या अनुमतीने शिक्षण परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ज्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या नियोजनाच्या ज्या काही विविध समित्या गठीत केलेल्या आहेत त्या समिती सदस्यांची एक कॉर्नर फक्त एक बैठक 5 ते 10 मिनिटाची या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्व कमिटी सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आजची विषय नियामक समितीची सभा बरोबर सायंकाळी 4 वाजता 5 वाजता याच कॅम्प परिसरामध्ये नाट्य कलाकार मधुसूदन कालेलकर नाट्य सभागृह नगर परिषद वेंगुर्ला 2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती ठिकाण आहे. त्या ठिकाणी ती सुरू होईल. त्या ठिकाणी सभागृहाच्या बाहेर राज्यकोटा स्वीकृत करण्यासाठीचे काउंटर्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ते राज्यकोटा स्वीकारण्याची वेळ आहे दुपारी बरोबर 3 वाजल्यापासून तिथे ते कामकाज सुरू होणार आहे. उपस्थित सर्व जिल्हा शाखांनी याची कृपया नोंद घ्यावी. यावेळेला मात्र कुठल्याही प्रमाणात चेक हे स्वीकारले जाणार नाहीत.
RTGS किंवा NFT आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा रोख स्वरूपात जर काय राज्यकोटा असेल तरच त्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. 3 वाजल्यापासून त्या ठिकाणी नाट्यगृहाच्या नगर परिषदेच्या बाहेर त्या ठिकाणी काउंटर्स लावण्यात आलेले आहेत. त्याच ठिकाणी 3 वाजल्यापासून हे सर्व राज्यकोटा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यकोटा स्वीकृत केल्यानंतर त्याच ठिकाणी विषय नियामक समिती सदस्यांना पासेस दिले जातील आणि पास दिल्यानंतर त्यांना सभागृहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. राज्य संघटनेच्या वतीने ही सर्व विषय नियमावली या विषय नियामक समिती सभेसाठी गठीत करण्यात आलेलं आहे. नाट्यगृह जे नगर परिषदेचं आहे ते 2 वर्षापूर्वी ते कार्यान्वित आलेलं आहे. संपूर्ण AC नाट्यगृह आहे. नाट्यगृहाची जी त्यांची नगर परिषदेची आचारसंहिता आहे त्यांनी अगोदरच आम्हाला कैद केलेलं आहे की नाट्यगृहामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची संपूर्ण जे काही रचना आहे त्या रचनेची कुठल्याही प्रकारची अस्वच्छता आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यायची आहे. आणि संपूर्ण हे नाट्यगृह सुद्धा तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक समितीच्या पायिकांना त्या ठिकाणी पाहता येणार आहे. त्याचबरोबर अल्पोपहार असेल किंवा चहाची व्यवस्था असेल ती नाट्यगृहामध्ये आतमध्ये अलाउड नाही नगर परिषदेच्या त्या नियमावलीत. त्यामुळे अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था नाट्यगृहाच्या बाहेर बुफे पद्धतीने त्या ठिकाणी तिची नियोजन सगळं केलेलं आहे. एकूण विषय नियामक समिती सभेला उपस्थित सदस्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची सगळी दक्षता आयोजक जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि राज्य शाखेकडनं या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. या शिक्षण समितीचे निवेदक माजी जिल्हा सरचिटणीस आणि विद्यमान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रसेन पाताडे यांनी या ठिकाणी उत्तम रीतीने निभावलेली आहे. मी आदरणीय राज्याध्यक्ष उदयजी शिंदे सर यांना विनंती करतो की चंद्रसेन पाताडे यांचा एक पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान व्हावा आणि यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. धन्यवाद. एक मिनिट थांबा, फोटो घेतो. जरा एक फोटो घ्या. उदय शिंदे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं 17वं त्रैवार्षिक अधिवेशन वेंगुर्ला नगरीमध्ये आज आणि उद्या 2 दिवस संपन्न होते. या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जवळपास 70,000पेक्षा जास्त लोक शिक्षक बंधू भगिनी या अधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांचं सुरुवातीलाच आपल्या माध्यमातून या ठिकाणी अधिवेशनाच्या निमित्तानं खूप खूप स्वागत करतो. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये कालचं शिक्षण, आजचं शिक्षण आणि उद्याचं शिक्षण या शिक्षणाच्या परिस्थितीवर विचारमंथन, चर्चासत्र, व्याख्यानं अशा प्रकारच्या माध्यमातून शिक्षण परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या शिक्षण परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर निश्चितपणाने चर्चा होऊन या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींना एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा कशी मिळेल या दृष्टीनं आम्ही आज त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या परिषदेला राज्यभरातून शिक्षकांचा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे. आम्ही उद्या 16 तारखेला या ठिकाणी खुलं अधिवेशन ठेवलेलं आहे राज्य शिक्षक समितीचं. आणि या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार एकनाथरावजी शिंदेसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री आणि इतर सर्व जे आमच्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आहेत की ज्यांच्याकडे या अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद आम्ही दिलेलं आहे, ते सन्माननीय दीपकबाई केसरकर, ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे उद्या खुलं अधिवेशन या ठिकाणी संपन्न करतो आहे. या खुल्या अधिवेशनाच्या निमित्तानं शिक्षकांचे, शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना न्याय मिळणं गरजेची बाब आहे, ते प्रश्न उद्या या मंत्री महोदयांच्यामुळे प्रशासनाच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याच्यामध्ये 2005 नंतर सेवेत आलेल्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, किंवा बदलीच्या संदर्भामध्ये ज्या अनेक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत
त्या त्रुटी दूर करून नवीन बदली धोरण निश्चित केलं पाहिजे. विशेषतः कोकण पट्ट्यामध्ये आंतरजिल्हा बदली ज्यांच्या लोकांच्या झालेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना तातडीनं कार्यमुक्त केलं पाहिजे. MSCITला मुदतवाढ देणं किंवा घरभाडे जे मुख्यालय राहिल्याच्या अटीवर घरभाडं भत्ता बंद करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ते कुठेतरी थांबवणं. याशिवाय वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न, 7व्या वेतन आयोगातल्या त्रुटी आहेत, यासारखे प्रश्न घेऊन उद्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे आणि या महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिक काम करणारा शिक्षक हा तणावमुक्त झाला पाहिजे. यासाठी शिक्षक समितीच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. खूप प्रचंड प्रतिसाद आम्हाला या निमित्ताने मिळतो आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, विशेषतः दीपकभाई केसरकर साहेबांच्या माध्यमातून या अधिवेशनाची सर्व तयारी आम्ही केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंतही त्यांच्या माध्यमातूनच आम्ही गेलो आणि त्यामुळं ही सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत. एक भव्य दिव्य नेटकं आणि शिस्तबद्ध अधिवेशन शिक्षक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आमचं संघटनेचं काम चाललेलं आहे ते अत्यंत प्रभावी आणि दिशादर्शक काम आहे. ते सर्व राज्यांनी पाहावं अशा प्रकारची आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. आणि निश्चितच या राज्यामध्ये आज शिक्षकांच्या संघटनांमध्ये बलशाली आणि सर्वात प्रबळ अशी संघटना म्हणून शिक्षक समितीकडे बघितलं जातं. त्यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील अशा प्रकारची आणि अपेक्षा या निमित्तानं आहे. आपल्या माध्यमातूनही हे सर्व समाजापर्यंत जावं अशा प्रकारची सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजन कोरगावकर. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती त्रैवार्षिक अधिवेशन 17वे त्रैवार्षिक अधिवेशन या वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानावर संपन्न होत आहे. आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी शिक्षण परिषद झाले आहे. शिक्षण परिषदेमध्ये आपले विख्यात तज्ज्ञ मार्गदर्शक लवटेसाहेब या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आजचं शिक्षण आणि भविष्यातलं शिक्षण या संदर्भात त्यांनी उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनास तमाम शिक्षक उपस्थित होते. उद्यासुद्धा 16व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून येणारे सर्व जे शिक्षक वर्ग आहेत, तमाम शिक्षक बंधू आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्य उपाध्यक्ष म्हणून हार्दिक स्वागत करीत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि आमचे स्वागताध्यक्ष शिक्षण मंत्री केसरकर साहेब या ठिकाणी, अन्य मंत्री महोदय, पालकमंत्री, आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय नारायणराव राणेसाहेब आणि सर्व मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि या अनुषंगाने या सर्व मंत्री महोदयांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. आणि येणाऱ्या भविष्याच्या एकंदरीत शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या जे अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्याच्या अनुषंगाने येणारे जे सगळे मंत्री महोदय आहेत ते अनेक प्रश्नांवर चर्चा करतील, आश्वासन देतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. महाराष्ट्रभरातून येणारे सगळे जे शिक्षक आहेत ते शिक्षक मोठ्या आशेने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. भविष्यातील शिक्षकांना येणाऱ्या समस्या संदर्भात या ठिकाणी ओहाप होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्य सरचिटणीस विजय कोंबे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं 17वं त्रैवार्षिक अधिवेशन या ऐतिहासिक वेंगुर्ला शहरात होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातील अनेक शिक्षक या ठिकाणी सहभागी होत असतानाच ते अनेक आशा आकांक्षा घेऊन या अधिवेशनात सहभागी होत आहेत. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत असताना राज्यातील प्राथमिक शिक्षणाची दिशा आणि दशा यावर शासनानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. राज्यातील शिक्षकांच्या काही मागण्या आहे त्या केवळ आर्थिक स्वरूपाच्या नाही तर सामाजिक संवेदनशीलतेचा विचार करून राज्य शासनानं या मागण्या मान्य केल्या पाहिजे. प्रामुख्याने राज्यामध्ये 17 लाख शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे राज्य शासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्यात मागील काही वर्षामध्ये, काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या घरभाड्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या घरभाडे प्रश्नांचा विचार केला पाहिजे. केवळ कोणता तरी एखादा राजकीय माणूस शिक्षकांच्या बद्दल सूडबुद्धी ठेवून जर राज्यातील शिक्षकांना घरभाडे भत्ता देऊ नये अशी मागणी करत असेल तर राज्यातील प्राथमिक शिक्षक ही भूमिका कदापि मान्य करणार नाही. वस्तीशाळा शिक्षक, अप्रशिक्षित शिक्षण सेवक, नगरपालिका, महानगरपालिकांच्या शिक्षकांचा 100% वेतनाचा प्रश्न असेल, वेतन त्रुटीचा प्रश्न असेल आणि प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांना आम्ही अध्यापन करतो त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ द्या,
अशैक्षणिक कामातून मुक्ती द्या, या मागण्या आहेत. शिक्षकांच्या केवळ मागण्या आर्थिक स्वरूपाच्या आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांचेही प्रश्न आहे. विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी वेळच नाही आणि 27 वर्षात 27 प्रकारचे भारंभार कार्यक्रम झाले आहे. एक कार्यक्रम द्या, तो गुणवत्तेचा कार्यक्रमाचे 3-4 वर्ष त्याला वेळ द्या आणि त्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेऊन हा कार्यक्रम कितपत उपयोगी असं पाहिलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश देतो, त्यामध्ये भेदाभेद करतो, मुलांना गणवेश देत नाही. 27 वर्षापासून 1 रुपया उपस्थित भत्ता आहे, काल बाहेर झाले आहे. अशा अनेक गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि प्रामुख्याने जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळांच्या वीज बिलाचा प्रश्न आहे. आता वीज बिलाचा प्रश्न हा निकराईवर आला आहे म्हणून शासनानं बजेटमध्येच प्राथमिक शाळांच्या वीज देयकासाठी सुविधा दिली पाहिजे. अशा प्रश्नांना घेऊन आम्ही उद्या राज्य शासनाकडे साकडं घालणार आहोत, नव्हे आमची मागणी रेटणार आहोत. शासन याबद्दल विचार करेल आणि या शिक्षक समितीच्या अधिवेशनासाठी शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी जो रजेचा घोळ घातला तो रजेचाही घोळ मिटवला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो. जय हिंद, जय समिती. नमस्कार. सचिन मदने, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग जिल्हा शाखेला सलग दुसऱ्या वेळेला शिक्षक समितीचं 17वं राज्य महाअधिवेशन आयोजनाची संधी मिळाली. 2018मध्ये 16वं त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी पहिल्यांदाच जिल्हा शाखेने आयोजनाची संधी मिळाल्यानंतर यशस्वीपणे पार पडली आणि पुन्हा एकदा यावर्षीसुद्धा 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा आयोजनाचा मान हा सिंधुदुर्ग जिल्हा शाखेकडे मिळालेला आहे. गेले 15-20 दिवस जिल्हा शाखेचे सर्व 8 तालुका शाखेतील आमचे सर्व पदाधिकारी असतील, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील किंवा आमच्या जिल्ह्यातील राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी हे अहोरात्र राबत आहेत हे संपूर्ण आयोजन आणि नियोजन यशस्वी होण्यासाठी. आज या राज्य अधिवेशनाचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी सकाळी 9:30 वाजता संघटनेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. त्यानंतर संघटनेची प्रतिज्ञा ही सर्व शिक्षक समिती शिलेदारांनी घेतलेली आणि या छोट्याशा स्टेजवरती आजची ही राज्यस्तरीय शिक्षण परिषद, या शिक्षण परिषदेमध्ये शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरील भावी शैक्षणिक आव्हाने कोणती आहेत आणि संघटनात्मक चळवळीमध्ये काम करत असताना मुलांचा गुणवत्तापूर्ण दर्जा कसा वाढवावा, ह्याचा ताळमेळ कसा शिक्षक बांधवांनी राखावा, यासाठी प्रसिद्ध वक्ते कोल्हापूरवरून माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर हे प्रमुख वक्ते होते. यांनी सध्याची शिक्षण पद्धतीवर सर्व उहापोह करत आत्ताच्या सर्व शिक्षकांसमोर जी आव्हानं शैक्षणिक क्षेत्रामधली आहेत ती यशस्वी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने स्वतःचं नियोजन करावं या पद्धतीने त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन वक्तव्य केलेलं आहे. या शिक्षण परिषदेला या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीयुत महेश धोत्रे साहेब, उपशिक्षणाधिकारी आदरणीय रामचंद्र आंगणे साहेब, या तालुक्याचे ज्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असा राज्य अधिवेशनासारखा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्रीयुत संतोष गोसावी सर आणि सर्व प्रशासन यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या आयोजनाच्या संदर्भामध्ये वेंगुर्ला नगर परिषद आणि वेंगुर्ला तहसील कार्यालय यांच्याकडनं पूर्णपणे सहकार्य मिळालेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि त्यांचं संपूर्ण पोलीस टीम, वेंगुर्ला पोलीस टीम यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य या संपूर्ण आयोजनाला या ठिकाणी मिळत आहे. आजच्या ह्या दिवसभरामध्ये सायंकाळी 5 वाजता आमच्या संघटनेची पुढील 3 वर्षाची नूतन कार्यकारिणीची निवडीची जी विषय नियामक समिती सभा असते ती सभा सायंकाळी 5 वाजता नाट्यकार मधुसूदन कालेलकर सभागृह या नगर परिषद वेंगुर्ला या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्या या अधिवेशनाचा, खुले अधिवेशनाचा महत्त्वाचा दिवस. उद्या संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 1 लाख ते 1.25 लाख प्राथमिक शिक्षक हे या खुल्या अधिवेशनाला या ठिकाणी दाखल होणार आहेत. यासाठी उद्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना 1 दिवसाची विशेष रजा सुट्टी ही जाहीर केलेली आहे, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा सर्व शिक्षकांना या खुल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी सहभाग घेता येईल आणि जे आपले राज्याचे माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब हे या संपूर्ण खुल्या अधिवेशनाला सर्व शिक्षकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे शिक्षण मंत्री
आदरणीय नामदार दीपकभाई केसरकर साहेब यांनी स्वीकारलेली आहे आणि सर्व जे मंत्री महोदय आहेत ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत. शिक्षकांच्या ज्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा या अधिवेशनामध्ये उहापोह केला जाणार आहे आणि शासन दरबाराकडून या मागण्यांच्या स्वरूपात कोणता निर्णय अपेक्षित आहे या संदर्भात सुद्धा माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उद्बोधित करणार आहे. महत्त्वाची मागणी उद्याच्या ह्याच्यात सर्वांची एकच असणार आहे की 2005 नंतर नोव्हेंबर 2005 नंतर जे बांधव लागलेले सेवेत दाखल झालेले आहेत ज्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू झालेली नाही ती जुनी पेन्शन योजना इतर राज्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने सुद्धा लागू करावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये एक मोठा लढा उभारलेला आहे. त्या लढ्याच्या पर्यवसानाने माननीय मुख्यमंत्री महोदय या अधिवेशनाला दाखल होत आहेत. त्यानिमित्ताने जुन्या पेन्शनचा हा विषय हा विद्यमान मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे संपूर्ण मंत्री महोदयांनी तो लवकरात लवकर मार्गस्थ लावावा हीच अपेक्षा येणाऱ्या सर्व या अधिवेशनामध्ये दाखल होणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिक्षक बांधवांची असणार आहे आणि ती नक्कीच मंत्री महोदयांच्या आश्वस्त ह्याच्या पर्यवसानाने ती नक्कीच पूर्ण होईल असा आशावाद आम्हाला आहे आणि सिंधुदुर्ग शाखा पूर्णपणे ताकदीने हे अधिवेशन पूर्णपणे यशस्वी होण्याच्या दृष्टीने संपूर्ण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि या अधिवेशनाला खुल्या अधिवेशनाला तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनी लवकरात लवकर वेंगुर्ला नगरीमध्ये या ठिकाणी दाखल व्हावं, पर्यटनाचा सुद्धा आस्वाद घ्यावा आणि संपूर्ण या अधिवेशनाचं संपूर्ण कामकाज आहे त्यामध्ये सुद्धा सहभाग दर्शवावा. धन्यवाद. नमस्कार, मी नामदेव जांभवडेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य सहसचिव. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन आज आणि उद्या 2 दिवस संपन्न होत आहे. आज शिक्षण परिषदेच्या माध्यमातून माननीय लवटे सर यांनी लोकांना उद्बोधित केलं. उद्या सकाळी माननीय या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मी तमाम माझ्या महाराष्ट्रातील शिक्षक समिती बांधवांना या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण सुरक्षित प्रवास करावा, या जिल्ह्यात येत असताना पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि मोठ्या संख्येने उद्या या अधिवेशनाला उपस्थिती लावावी. या निमित्तानं जे शिक्षणाचं हे आहे एकंदरीत प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे शिक्षकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असतील ते प्रश्न मंत्री महोदयांच्या समोर मांडले जाणार आहेत आणि हे अधिवेशन समाजाभिमुख तितकंच शिक्षकाभिमुखसुद्धा होणार आहे आणि या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि येताना सर्वांनी प्रवास शांततेने अगदी सावधपणे करावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिक्षक. नमस्कार, मी चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती. या वेंगुर्ला नगरीमध्ये, वेंगुर्ला ही पर्यटन नगरी आणि या नगरीमध्ये पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं राज्य महाअधिवेशन पार पडत आहे आणि या निमित्ताने आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सर्वतोपरी जय्यत अशा प्रकारची तयारी पुन्हा एकदा केलेली आहे. पुन्हा एकदा अशासाठी म्हणतो की 2018मध्ये 3 व 4 जानेवारीला ओरोस सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी राज्य महाअधिवेशन पार पडलेलं होतं. पुन्हा एकदा 5 वर्षानंतर बरोबर या ठिकाणी आपण वेंगुर्ला या पर्यटन नगरीमध्ये स्वच्छ समृद्ध अशा एका नगरीमध्ये आपण हे राज्य महाअधिवेशन घेत आहोत. सन्माननीय सर्व राज्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, शिक्षक समितीचे, त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुका सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी राबतायत. गेले कित्येक दिवस या ठिकाणी या वेंगुर्ला कॅम्प या ठिकाणी या भव्य अशा मैदानावरती आपण हा भव्य अशा प्रकारचा समारोह पार पाडणार आहोत. आज या ठिकाणी शिक्षण परिषद पार पडलेली आहे. उद्या खुलं अधिवेशन असणार आहे. त्या खुल्या अधिवेशनाला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत अन्य सर्व मंत्रीगण आणि या जिल्ह्याचे सुपुत्र
केंद्रीय मंत्री माननीय नामदार नारायणराव राणे साहेब आणि सर्व मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा प्रकारचा समारोह उद्या या ठिकाणी पार पडेल आणि या संपूर्ण या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे चांदा ते बांधा या सगळ्या ठिकाणाहून आमचे शिक्षक बांधव उपस्थित राहणार आहेत आणि अतिशय दिमागदार अशा प्रकारचा सोहळा होईल. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा होईल यामध्ये शंका नाही. धन्यवाद.